शिक्षण अधिक प्रभावी, सुलभ आणि सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने प्रगत तंत्रज्ञानाची जोड देत आशय, प्रक्रिया आणि संदर्भ यांचा समतोल साधणाऱ्या ज्ञानप्रबोधिनीच्या त्रिवेणी शिक्षण पद्धतीनुसार दर्जेदार साहित्य निर्मिती तसेच दूरस्थ प्रशिक्षण आणि मुक्त शिक्षणाची अंमलबजावणी शैक्षणिक साधन केंद्रामार्फत केली जाते. या अंतर्गत साहित्य निर्मिती, प्रबोध आभासी प्रयोगशाळा, आनंदी शिक्षण, निसर्गमित्र ऑलिम्पियाड, दृकश्राव्य माध्यमे आणि शैक्षणिक तंत्रज्ञान प्रशिक्षणे असे 6 प्रमुख प्रकल्प राबवले जात आहेत. साहित्य निर्मिती शिक्षण अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि परिणामकारक व्हावे यासाठी डिजिटल माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्याचे काम या विभागामार्फत सातत्याने केले जात आहे. 2025-26 या वर्षात दीक्षा प्रकल्पांतर्गत इयत्ता 10वीच्या गणित विषयासाठी एकूण 185 चित्रफिती तयार करून प्रकाशित करण्यात आल्या. या चित्रफिती मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या असून सर्व चित्रफिती ERC-JPP या YouTube वाहिनीवर आणि शिक्षा मंत्रालयाच्या दीक्षा पोर्टलवर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी यासाठी अनुभवी विषय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उत्तरपत्रिका लेखन आणि अभ्यास नियोजन यावर आधारित विशेष मार्गदर्शक मालिका तयार करण्यात आली. मे 2025 मध्ये संवादिनी विभागाच्या साहचर्याने ऐकूया आजीच्या गोष्टी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. ही मालिका ERC-JPP या YouTube वाहिनीवर सुरू असून एप्रिल-मे 2026 मध्येही हा प्रकल्प सातत्याने सुरू आहे. या प्रकल्पांमधून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोचले आहे. प्रबोध आभासी प्रयोगशाळा औपचारिक माध्यमिक शिक्षण आणि शिक्षण विस्तार या कार्यदिशेमध्ये येणारा हा प्रकल्प विद्यार्थ्यांना अनुभवाधारित आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळावे यासाठी व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून शिक्षणाची नवी दिशा या प्रकल्पातून विकसित करण्यात येत आहे. भूमी या इंटरॅक्टिव्ह खेळाच्या माध्यमातून टँजिबल युजर इंटरफेस तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना मातृभूमीचा परिचय करून देण्यात आला. या खेळामध्ये शिक्षण, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, संस्कृती आणि पर्यावरण या 6 विषयांचा समावेश आहे. या खेळाचे प्रश्नसंच तयार करण्याचे काम स्पर्धा परीक्षा केंद्रातील माजी विद्यार्थ्यांनी केलेले आहे. ज्ञानप्रबोधिनी आणि गोवा सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 10 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2025 या 12 दिवसांच्या कालावधीत बेळगाव जिल्ह्यातील खानापूर परिसरात 10 गावांमधील 11 शाळांमध्ये व्हर्च्युअल रियालिटी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग, श्रीनगर यांच्या सहकार्याने बंडीपुरा येथे शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. 1 ते 7 डिसेंबर 2025 या 7 दिवसांच्या कालावधीत युवती विभागातील 7 युवतींनी जम्मू काश्मीर अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात राजौरी, कंगन आणि बंडीपुरा येथे आभासी प्रयोगशाळेचे उद्घाटन करून प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सुरनकोट, मनकोट, बारामुल्ला आणि डोडा येथील शाळांमध्ये AR आणि VR तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले. 28 फेब्रुवारी 2026 रोजी गोवा सायन्स सेंटर मीरामार येथे आयोजित विज्ञान महोत्सवात प्रबोध आभासी प्रयोगशाळा व्हर्च्युअल रियालिटी लॅबचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रकल्पामधून विविध राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत तंत्रज्ञानाधारित शिक्षण पोहोचले. आनंदी शिक्षण मूलभूत साक्षरतेवर आधारित आनंदी शिक्षण हा अभ्यासक्रम इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिटल पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष व डिजिटल साहित्य वापरून राबवला जातो. यामध्ये मुख्यतः मराठी भाषा व गणित हे विषय आहेत. 2025-26 या प्रकल्पाचे हे 4थे वर्ष होते. दृश्य विचार कौशल्य व्हिज्युअल थिंकिंग स्किलचा वापर करून 150 तासाचा हा अभ्यासक्रम वापरून जुलै ते मार्च या कालावधीत
पुणे, रायगड, धाराशिव, सांगली, नाशिक येथे 53 केंद्रांमध्ये 1460 विद्यार्थ्यांसाठी हा घेतला गेला. शिक्षकांसाठी 3 शिक्षक प्रशिक्षणे आणि 1 समन्वयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. भाषा व गणित या विषयांमधील विद्यार्थ्यांची संपादनूक पातळी तपासण्यासाठी बालजत्रा घेतली जाते. आनंदी शिक्षण प्रकल्पांतर्गत समाविष्ट कर्णबधीर विभागातील सुहृद मंडळाच्या 4 कर्णबधीर मुलांच्या शाळेतील मुलांची बालजत्रा त्यांच्या भांडारकर रोड येथील शाळेमध्ये घेण्यात आली. तसेच जागृती हायस्कूल नाडसूर, तालुका सुधागड, जिल्हा रायगड येथे बालजत्रा घेण्यात आली. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथेही बालजत्रा घेण्यात आली. तिन्ही बालजत्रांमध्ये मिळून एकूण 495 विद्यार्थी सहभागी झाले होते. दिवाळी निमित्त पुणे आणि रायगड केंद्रांवर आकाशकंदील आणि पणत्या रंगवणे, चित्र काढणे यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यासाठी SNDT महाविद्यालयातील युवतींनी सत्रे घेतली. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रायगड येथे मैदानी आणि शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बालजत्रा या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या 3री ते 5वीच्या पुणे, सातारा, वाई येथील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आनंदी शिक्षण राबवण्यासाठी 13 शाळांतील 150 शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन करण्यात आले. यातील पहिले प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये 2 दिवस पुणे येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणात सरस्वती विद्यामंदिर पुणे या शाळेतील काही शिक्षक सहभागी होते. यासाठी साधन केंद्रातील तसेच पुणे प्रशाला येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शक सत्रे घेतली. 2रे आणि 3रे प्रशिक्षण जूनमध्ये नियोजित आहे. विशेष अभिमानास्पद आनंदी शिक्षण प्रकल्प आरंभापासूनच कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने डॉक्टर कल्याणीताई मांडके यांनी टू स्टडी द इफेक्टिव्हनेस ऑफ डिजिटल मटेरियल डेव्हलप्ड फॉर फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी स्किल्स ऑफ डेफ चिल्ड्रन हा शोधनिबंध लिहिला आहे. दिनांक 7 जुलै ते 11 जुलै 2025 या कालावधीत इटलीमधील रोममध्ये झालेल्या कर्णबधिरांच्या शिक्षणावरील 24व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा निबंध वाचण्याचा सन्मान त्यांना मिळाला. नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ एज्युकेटर्स ऑफ डेफ NCED या संघटनेचे पुणे येथे राष्ट्रीय अधिवेशन होते. ह्या अधिवेशनात वाचस्पती जयंत पाठक आणि आदिती आत्रे यांनी आनंदी शिक्षण या प्रकल्पावर आधारित शोध निबंध सादर केला. टू स्टडी द इफेक्टिव्हनेस ऑफ डिजिटल मटेरियल डेव्हलप्ड फॉर द फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी स्किल्स ऑफ डेफ चिल्ड्रन असा या शोधनिबंधाचा विषय होता. या शोधनिबंधाच्या सादरीकरणास आंतरशाखीय वर्गात प्रथम पुरस्कार मिळाला. निसर्गमित्र ऑलिम्पियाड ज्ञानप्रबोधिनीची प्रकल्पाधारित शिक्षण पद्धती सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या मनात निसर्गाबद्दल मैत्रीभाव निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने निसर्गमित्र ऑलिम्पियाड या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले. 2025-26 हे या प्रकल्पाचे 3रे वर्ष होते. हा प्रकल्प ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र, प्रबोधिनीचा माजी विद्यार्थी संघ आणि इकॉलॉजिकल सोसायटी पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आला. ही स्पर्धा 2 गटांमध्ये घेण्यात आली. पहिला गट इयत्ता 5वी ते 7वी असा होता, तर दुसरा गट इयत्ता 8वी आणि 9वी असा. स्पर्धा 3 टप्प्यांमध्ये पार पडली. बहुपर्यायी प्रश्नफेरी, प्रकल्प निर्मिती आणि अंतिम सादरीकरण असे याचे 3 टप्पे होत. गट 1 यासाठीचा विषय होता नदी आणि बाग, तर गट 2 साठीचे विषय होते डोंगर व टेकड्या, शेती आणि आरोग्य. 14 राज्यातील 200 पेक्षा अधिक शाळांमधून 10,181 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल 16 मार्च 2026 रोजी ERC-JPPच्या YouTube चॅनलवरून जाहीर करण्यात आला. अंतिम फेरीत निवडलेल्या 287 विद्यार्थ्यांमधून 54 प्रकल्पांना पदके आणि 23 प्रकल्पांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. तसेच शिक्षक आणि शाळांसाठी विशेष पुरस्कार देखील देण्यात आले. यावर्षी निसर्गमित्र.org या संकेतस्थळावर नॉलेज बँक तयार करण्यात आली, ज्यामध्ये 150 लेख आणि चॅटबॉट सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.
दृकश्राव्य माध्यमे. ज्ञानप्रबोधिनीच्या विविध उपक्रमांचा प्रभावी प्रसार आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी दृकश्राव्य माध्यमांच्या सहाय्याने चित्रफिती आणि माहितीपटांची निर्मिती करण्यात येते. या वर्षात इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या विद्याव्रत संस्कारावर आधारित चित्रफित तयार करून ती ज्ञानप्रबोधिनीच्या YouTube वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली. तसेच ज्ञानप्रबोधिनीच्या मध्यवर्ती माहितीपटासाठी 17 मुलाखतींचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. दक्षिण मराठवाड्यात साजऱ्या होणाऱ्या दर्शवेळा अमावस्या या सणावर आधारित सांस्कृतिक माहितीपट तयार करण्यात आला. तसेच छत्तीसगडमधील परियादी गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच साजऱ्या झालेल्या प्रजासत्ताक दिनावर आधारित एक प्रेरणादायी चित्रफित तयार करण्यात आली. तंत्रस्नेही प्रकल्पांतर्गत पुणे आणि धाराशिव येथे आयोजित कार्यशाळांमधून 166 युवक युवतींना मोबाईल चित्रफित निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच वर्षभरात प्रबोधिनीच्या 26 कार्यक्रमांसाठी तसेच बाहेरील 4 कार्यक्रमांसाठी चित्रफित निर्मिती सेवा पुरवण्यात आल्या. शैक्षणिक तंत्रज्ञान प्रशिक्षण. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान कौशल्य विकासासाठी वासंतिक शिबिरांचे आयोजन करण्यात येते. इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रपट शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कॅनव्हा आणि AI वापरून सोशल मीडिया डिझाईन या विषयावर आधारित 6 दिवसांचे वासंतिक शिबिर 25 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले होते. एकूण 20 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. फोटोग्राफी अँड फिल्म मेकिंग, डिजिटल सिटिझनशिप, मास मीडिया या 3 विषयांच्या कार्यशाळा पुणे प्रशालेच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या. दिनांक 13 जून रोजी नगर वाचन पुणे आयोजित मोबाईलचा शिक्षणात वापर यासाठी व्याख्यान व कार्यशाळा सरस्वती विद्यामंदिर कर्वेनगर येथे घेण्यात आल्या. यासाठी शाळेतील 27 शिक्षक उपस्थित होते. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान मणिपूर येथील एक गट ज्ञानप्रबोधिनी पुणे येथे आला होता. त्यातील शिक्षकांसाठी मोबाईल वापरून व्हिडिओ निर्मिती याचे 30 दिवसाचे सत्र घेण्यात आले. SNDT महाविद्यालयातील BEd स्पेशल एज्युकेशन लर्निंग डिसॅबिलिटी या विषयातील 15 विद्यार्थिनींसाठी 30 तासाचे तंत्रज्ञान आणि कला प्रशिक्षण घेण्यात आले. यात शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, AI टूल्स, कला आणि नाट्यशास्त्र यासाठी मीडियाचा वापर याची काही प्रात्यक्षिके घेण्यात आली. अर्थसहाय्य. शैक्षणिक साधन केंद्रांचे हे सर्व प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मर्क्स ग्लोबल सर्व्हिस सेंटर इंडिया, PTC सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, स्किल टेक साई सर्व्हिसेस, ग्लोबंट इंडिया, प्रेसेंट टेक्नॉलॉजीज, गेबर बेकर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ब्लूम, एरिश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इलेक्ट्रिका इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, रेमिनन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड तसेच प्रबोध अर्थसंचय, रोटरी क्लब या संस्थांच्या 176.42 लक्ष या सामाजिक दायित्व निधीचे आणि अनेक हितचिंतकांनी दिलेल्या देणग्यांचे मोलाचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. शैक्षणिक साधन केंद्राच्या विविध प्रकल्पात 2025-26 या शैक्षणिक वर्षात 246 पेक्षा अधिक शाळा सहभागी झाल्या. यामध्ये औपचारिक माध्यमिक शिक्षण, शिक्षण विस्तार, राष्ट्रीय एकात्मता आणि अंतर्गत गुणवत्ता वाढ या कार्यदिशांच्या अंतर्गत चालू असणाऱ्या सर्व प्रकल्पांमध्ये शालेय गट, युवक युवती गट आणि प्रौढ गट लाभार्थी राहिले. यामध्ये एकूण 2,72,141हून अधिक विद्यार्थी लाभार्थी ठरले. सर्व प्रकल्पात 200हून अधिक व्यक्तींनी सहभाग घेऊन प्रत्यक्षात आणि दूरस्थ पद्धतीने काम केले आणि सर्व प्रकल्पाच्या कामाची व्यवस्थित अंमलबजावणी केली. नवीन तंत्रज्ञानाची सांगड आणि मूल्याधारित शिक्षणाची दिशा या दोन्हींचा समतोल साधत शैक्षणिक साधन केंद्र सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे आणि देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण अधिक परिणामकारकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.